नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ पाहत असताना जर मनापासून आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा। YouTube वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव वाढणार की मग घटणार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव वाढणार की मग घटणार। या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात कापसाची बाजारभाव पातळी कशी आहे ते बघणं गरजेचं आहे। आजच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा 6,600 ते 7,200 च्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे। मागच्या 3 महिन्यांपासून कापसाचा बाजारभाव जिथल्या तिथं आहे। मग अशा परिस्थितीत 15 तारखेनंतर काय होणार? बघा, कापसाचा बाजारभाव एवढा खाली आहे की याच्यापेक्षा खाली आता कापसाचा बाजारभाव येऊ शकत नाही। म्हणून एक गोष्ट पक्की की 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारात 100% कापसाचा बाजारभाव घटणार नाही। मग वाढणार का? तर होय मित्रांनो, वाढ होऊ शकते, पण प्रचंड तेजीची अपेक्षा सोडून द्या। तुम्हाला खरं सांगतो, 15 तारखेनंतर एक 100 ते 200 तेजी येईल। फार तर कापूस 7,300 ते 7,400 पर्यंत पोहोचेल। मला वाटते की 15 तारखेनंतर कापूस 7,500 पार जाण्याची या ठिकाणी शक्यता दिसत नाही। पण जर कापसाचा भाव 7,500 पार गेला तर तिथं मात्र 25% कापूस विक्री करा आणि बाकी शिल्लक असणारा जो कापूस आहे तो प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्याने विक्री केला तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा। YouTube वर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।